लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार. महत्त्वाची बातमी आपण पाहता. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे. तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते. ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे. ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा झाली. मात्र हे वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहेत त्याचा देखील आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपये रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली. पण हे 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले. निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ऍडव्हान्स पैसेही महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने त्यांचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचन दिलं. मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची. तर याबाबत आता तारीख निश्चित करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय. सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं. साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिम मध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाची माहिती, सर्वात मोठ्या आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींनो, ज्या पैशांची ज्या हप्त्यांची तुम्ही वाट पाहत होतात तर त्या हप्त्याची प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे. ज्या पैशांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तर ती तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. पाहू शकता बघा, मार्च आणि एप्रिलच्या हप्त्या संदर्भात गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी. मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे सांगतोय. लाडक्या बहिणींनो, व्यवस्थितरित्या ऐकायचं आहे. मार्च आणि एप्रिल बघा, राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या त्याबाबत आता अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. बघा, सर्वात मोठी माहिती आणि आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी समोर आली. आपण पाहिलं तर आता कोणता महिना सुरू आहे लाडक्या बहिणींनो? मेचा महिना सुरू आहे. बरोबर आहे, मे महिना सुरू आहे आणि मे महिन्याचा आपण जर पाहिलं तर जवळपास आता 10 दिवसांच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. जवळपास आता 10 दिवस पूर्ण होत आलेले आहेत मे महिन्याला. बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण पाहिलं तर पेंडिंग हप्ते कोणकोणते आहेत. पहिलं म्हणजे मार्चचा हप्ता पेंडिंग आहे तुमचा. दुसरं म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता पेंडिंग आहे. ओके, मार्च आणि एप्रिल 2 महिने बाकी आहेत बघा, मार्च पण आणि एप्रिल पण. आता मार्चचे म्हणजे काय, प्रत्येक महिन्याला तुम्हाला लाडक्या बहिणींनो 1500 रुपये दिले जातात. बरोबर आहे, प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये येतात. तर मार्चचे 1500 आणि एप्रिलचे 1500 अशा दोघही महिन्यांचे मिळून 3000 रुपये तुम्हाला आता वाटप होणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सगळ्या लाडक्या बहिणींनी लक्ष द्या, 3000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे. बघा, हे जे काही पैसे आहेत हे पैसे तुम्हाला वाटप होणार आहेत 3000 रुपये एकाच वेळी एका महिलेला. म्हणजे ज्या महिला भगिनी लाडक्या भगिनी योजनेसाठी पात्र आहे तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयांचा हप्ता आता जमा होणार आहे. ठीक आहे, तर बघा, अत्यंत मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी की तुम्हाला 3000 रुपये आता मिळणार आहेत.
तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता थेट दुप्पट होऊन महिलांच्या पदरात पडणार आहे. तांत्रिक कारण कोणतं? बघा, तांत्रिक कारण म्हणजे पहिलं म्हणजे एक आपलं जर पाहिलं तर आर्थिक वर्ष जे आहे तर आर्थिक वर्षाचा शेवट होता मार्च एंडिंग आपण पाहिलं असेल. दुसरं महत्वाचं म्हणजे काय तर आपण जर पाहिलं तर ई केवायसी जी आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होती. ई केवायसीची तिची मुदत पण 30 एप्रिल पर्यंत होती. ई केवायसीची मुदत 30 एप्रिल पर्यंत होती. मार्च एंडिंग होता, त्यामुळे तुम्हाला मार्चचा पण हप्ता दिला नाही आणि एप्रिलचा पण हप्ता दिलेला नाहीये. तर आता दोघेही हप्ते तुमच्या खात्यामध्ये दुप्पट होऊन येणार आहेत. म्हणजेच काय तर बघा, मार्चचा हप्ता तुम्हाला एका वेळी आला असता आणि नंतर एप्रिलचा हप्ता आला असता. पण आता यामध्ये होणार काय, तुम्हाला एकाच वेळी 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. म्हणजे हप्ता जो आहे तो थेट दुप्पट होऊन तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. बघा, थेट दुप्पट होऊन तुमच्या अकाउंटला हा हप्ता जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पाहिजेत? ज्यांना 3,000 रुपये हवेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लगेच लिहून पाठवा. 3,000 रुपये पाहिजेत, 3,000 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचंय. म्हणजे जेणेकरून सरकारला पण समजणार आहे की लाडक्या बहिणींना आता दोघेही हप्ते एकत्र पाहिजे आहेत. बघा, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे पैसे अद्याप जमा न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. बहुतेक महिला भगिनींनी कमेंट बॉक्स मध्ये लिहिलं होतं, दादा योजना बंद झाली आहे का, दादा पैसे येत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे? तर बघा, तुम्हाला महत्वाचं सांगितलेलं मी प्रॉब्लेम काय. महत्वाचं म्हणजे मार्च एंडिंग होती, म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवट होता. दुसरं म्हणजे काय तर ई केवायसीची 30 एप्रिल पर्यंत मुदत होती. ज्यांनी 30 एप्रिल पर्यंत केवायसी केलेली त्यांचा लाभ सुरू राहील. ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या महिलांची नावं जे ती यादीमधून आता वगळणं सुरू झालेलं आहे. ती यादी पूर्ण फायनल झाली की तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. मात्र आता प्रशासनाने यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये एकाच वेळी महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जातील. बघा, लक्षात घ्या, दोघं महिन्यांचे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. कारण आपण जर पाहिलं तर आता मे महिना सुरू आहे आणि मे महिना सुरू असल्या कारणानं दोघं महिन्यांचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. एप्रिल पण हप्ता येईल आणि मार्चचा पण हप्ता येईल. म्हणजे 1,500 + 1,500 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आता हे जे काही पैसे आहेत हे पैसे कुठे येतील, कधी येतील? बघा, 36 जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं, बघा, जशी योजना सुरू झाली तेव्हापासून सांगतोय, यादी पद्धतीने हे पैसे तुम्हाला पाठवले जातात. यादी पद्धतीने सुरुवातीला काही महिलांना येतात, काही महिलांना नंतर येतात, टप्प्याटप्प्याने पैसे येत असतात. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल, तुम्ही केवायसी केले असेल तर तुमचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. जर केवायसी केलेली नसेल तर तुमचा लाभ हा बंद झालेला आहे असं तुम्ही गृहीत धरायचं आहे, जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.